गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागरी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित अजित पर्व युवा जोडो अभियानाच्या निमित्तानं आज शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी पंढरपुरातील कल्याणराव काळे संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पंढरपूर शहर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान सोहळा व युवकांसाठी विशेष संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष राकेश कामटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश उपाध्यक्ष संग्राम पाटील, कार्यालयीन सचिव अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, शहराध्यक्ष सुडके, तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड, युवकचे शहराध्यक्ष अमोल पर्वतराव, प्रदीप निर्मळ, सूरज पेंडाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी युवकांचा सहभाग हा खूप मोलाचा आणि महत्त्वाचा ठरणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून अनेक विकास कामांना राज्यात गती मिळते आहे। अनेक योजना कार्यान्वित करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यातील वाटचाल आणखी मजबूतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि पाठबळ जसं महत्त्वाचं आहे तसंच युवकांसाठी यासाठी अधिकाधिक परिश्रम घेणं गरजेचं आहे। यावेळी पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून अजून उपस्थितांची मोठी दाद मिळवली। तर प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बोलताना कल्याणराव काळे यांना बळ देण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नक्कीच निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले। तरुण सहकारी श्री राकेशजी कामटे, संग्रामजी पाटील, अमर पाटील, श्रीकांत शिंदे, उपस्थित पंढरपूर शहराचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके, अनिल नागटिळक, जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष श्री अक्षयजी भांड, पंढरपूर शहराचे युवकचे अध्यक्ष श्री पर्वतराव, या युवक कार्यक्रमाला उपस्थित असणारे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री भारत नाना कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन श्री शाजीबापू साळुंके, प्रतिभा देवी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्री हरिभाऊ मुजमुले, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे आणि आपले सर्व पदाधिकारी ज्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त झालं, ज्यांनी अधिकारी म्हणून पदवी बहाल केलेली आहे, ते सर्व सत्कार मूर्ती उपस्थित ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते राज्याचे तरुणांचे युवकचे उपाध्यक्ष श्री समाधान काळे आणि उपस्थित त्यांची सर्व युवकांची टीम, बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, आज खरोखरच अजित पर्व युवा जोडो अभियानच्या माध्यमातून
खरोखरच अतिशय चांगला कार्यक्रम सूरज चव्हाणांनी अख्ख्या महाराष्ट्रात दौरा चालू केलेला आहे आणि त्या निमित्ताने एक सोलापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्ह्याचा कार्यक्रम आणि ग्रामीण भागाचा कार्यक्रम आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून समाजांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि खरोखर त्याचं पहिलं भाग्य आम्हाला असं मिळालं की जे स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी यश प्राप्त झालं त्यांचा सत्कार आपल्या राज्याचे युवकांचे अध्यक्ष सूरजदादांच्या हस्ते त्या निमित्तानं झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या सर्व सत्कार मिळताना एवढंच विनंती करतोय की बऱ्यापैकी तुम्ही ज्यांचे सत्कार झाले सूरजजी ते सगळे मला वाटतंय ग्रामीण भागातून निवडून म्हणजे ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेले बऱ्यापैकी 90% हे ग्रामीण भागातले आणि शेतकऱ्याची मुलं आहेत. कोण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला असेल, कोण तालुक्याच्या शाळेमध्ये शिकलेला असेल आणि म्हणून तुम्हाला जे भाग्य तुम्ही जे स्वतःला तुम्ही घडवलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं तुमच्या आईवडिलांची पुण्य आहे आणि म्हणून आपले पाय मागायचे समाधानी सांगितले त्या पद्धतीनं आपले पाय कायम जमिनीवर राहिलेच पाहिजे. कारण भविष्य आणि जग भरपूर आहे, मोठं आहे. किती जरी आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जास्त आमच्यापेक्षा शिकलेला आहे, त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना जास्त आलेला आहे, पण किती जरी ज्ञान घेतलं तरी ते आपल्यासाठी कमीच पडतं. फक्त ज्ञान घेत चला, हवेत जाऊ देऊ नका. आपल्या आई वडिलांना प्राधान्य द्या, आपल्या गावाला प्राधान्य द्या, आपल्या तालुक्याला प्राधान्य द्या, आपल्या राज्याला प्राधान्य द्या. आणि तुम्ही अधिकारी म्हणून ज्या टायमाला कामाला बसता त्या टायमाला आम्ही सर्व आता अधिकारी म्हणून ज्या टायमाला कामाच्या निमित्तानं आम्हाला अधिकाऱ्याच्या समोर जावं लागतं त्या टायमाला खरोखर तुमची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या अपेक्षा आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व पूर्ण करचाल अशी अपेक्षा बाळगली या सत्काराच्या निमित्तानं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून मी परत पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून मी शुभेच्छा देतो. आज आपण अजित पर्व हे जोडो अभियानाच्या माध्यमातून एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण त्या निमित्ताने घेतलेला आहे. मागच्या वेळेस आमचे युवकचे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष कदमजी आल्यानंतर त्यांनी पण कार्यक्रम चांगला आयोजित केला, संवाद मेळावा त्यांनी घेतलेला आहे. आपला सुद्धा हा संवाद मेळावा आहे. आज माझं भाषण झाल्यानंतर ज्या टायमाला सूरज चव्हाण साहेब भाषण करतील त्या टायमाला सुद्धा आपण सुद्धा आपला संवाद साधला पाहिजे. आपल्याला काय वाटतंय, फक्त आम्हाला स्टेजवरच्यांना फक्त शिव्या देऊ नका, पण तुमच्या काय सूचना आहेत त्या सूचना योग्य पद्धतीने सांगा. आणि मग कालच्या आमसभासारखं करू नका. काल आमसभा पंढरपूर तालुक्यात झाली, आमदार जर भेटलं तिथं आणि तसं न काय करता आपल्याला मेन कामाचं काय असेल तिथं बोललं पाहिजे आणि त्यातून आपला जो विचार आहे तो विचार सूरजजी अजितदादापर्यंत पोचवतील आणि त्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी सोडवतील. बऱ्यापैकी आता मागणी माझी केलेली आहे ती मागणी तेवढी तुम्ही कोणी करू नका. आता झाली सारखी मागणी, आपण बोलवायचं आणि आपलीच मागणी करत बसायचं. त्यापेक्षा तुमच्या ग्रामीण भागातल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी प्रश्न कशा पद्धतीनं तरुणांना कसं न्याय पाहिजे, ज्येष्ठांना काय पाहिजे, या भागातल्या अडीअडचणीसाठी आपल्याला कसा मार्ग आपला काढला पाहिजे त्या पद्धतीच्या सूचना जर सूरजला दिल्या तर ते नक्कीच त्या पद्धतीनं ज्या चांगल्या सूचना आहेत ती त्याच्यावर रेड मार्क करतील आणि ते अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. म्हणून मी सूरज चव्हाण साहेबांना माझ्यापासूनच विनंती करतोय की सूरजदादा आपल्याला हे खरं पहिला जिल्हा हे सोलापूर जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून बघितलं जातं आणि पवार साहेबांनी स्वतःहून त्यावेळेचे पालकमंत्री पवार साहेब होते आणि जिल्हा मोठ्या पवार साहेबांचा लाडका जिल्हा आमचा हा होता आणि त्यामुळं अजितदादांनी चांगलं लक्ष घालून चांगला जिल्हा चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा भरपूर होते. त्यानंतर थोड्या काय गट मतांतर झालं परत त्यावेळेस मात्र आपलं दुर्दैव तुमचं दुर्दैव म्हणा आपल्या राष्ट्रवादीला 2 जागा आपल्या वाटणीला आल्या आणि त्या दोन्ही जागा आपल्याला पराभवाला समोर जावं लागतं. आणि मी सूरजजीला सांगतो तो काय आमच्या मतदाराचा त्याच्यात काय दोष आहे असं मी काही समजू शकणार नाही. कारण एक जी आहे जागा मोहोळची जागा कशामुळे गेली, यशवंत तात्या मानेसारखं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 आमदार आहेत. त्या 11 आमदारात सगळ्यात जास्त
आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सगळ्यात जास्त अजितदादांनी यशवंत मानेला एवढा मोठा निधी दिला की इतकं चांगलं काम करून सुद्धा लोक पराभव करतात हे सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं. म्हणजे करायचं कुणासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या टायमाला प्रचाराला फिरत होतो त्या टायमाला करायचं कुणासाठी हा प्रश्न आमच्या पुढे पडतो. कोणतरी येतंय आणि एका महिन्यात आमदार होऊन जातंय हे आपल्या महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यामध्ये जे असं घडलेलं आहे. आणि मग त्यासाठी कुठेतरी एखादा निर्णय थोडा चुकला असला किंवा एखादा निर्णय काय थोड्या जाणून आणि त्याचा वापर एवढा झाला की लोकांना खोटं बोललं आणि सारखं खोटं बोलत राहिलं की ती लोकांना अलीकडे पटायला लागलेलं आहे. असं माझा वैयक्तिक गैरसमज आहे. मी काही माझं तुमच्या कोणाच्या मताशी सहमत नाही, कारण मीडिया चालू आहे, कोण तर माझ्यावर परत तिथं पुढं पाठवतील. पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे काम किती करायचं आहे आणि काम असं करणाऱ्या माणसांना जर पराभवाला समोर जावं लागत असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला आत्मचिंतन करावं लागणार. अहो, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एवढा निधी यशवंत तात्याला दिला. आपल्या भागातली 15 गावं आहेत, त्या गावात रस्ता नव्हता जायला. पुरुषला जाऊ द्या किंवा आंबे चिंचोल्याला आपल्याला जायला झालं तर 3 तास लागत होते इथून. पण सगळे रस्ते दिले, सगळं काम एवढं गेलं. आणि कुठेतरी एखादा निर्णय मागं पुढे, शेवटी काम करणारा माणूस चुकत असतोय, आणि मग एखादा निर्णय मागं पुढे झाला म्हणून लगेच एवढा आणि चुकीच्या पद्धतीने मांडणी गेली आणि मग आपल्या राष्ट्रवादी उमेदवाराला पराभवाला जावं लागते, हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे. तसाच माड्याचा पराभव असेल. माड्या तर आम्ही कायमस्वरूपी बबनदादांना मी पहिल्यापासून सांगत होतो. आता इथं माझ्याबरोबर महादेवभाऊ देते आम्ही किंवा नारायण शिंदे आहेत, बरीच जण आम्ही दादांकडे गेलो आणि सूरजराव दादांना आम्ही सांगितलं की तुम्ही अपक्ष उभा राहू नका, तुम्ही पक्षातच उभा राहा. आणि मग मी अजितदादांना सुद्धा 2 वेळा 3 वेळा मी सांगितलं होतं, आम्ही कामाच्या निमित्ताने भेटाय गेल्यानंतर, की दादा बबनदादा अपक्ष उभा राहील म्हणजे कुठं तर आपल्याला ताळमेळ करावं लागेल. आमचं मत आहे दादानी पक्षाचे चिन्ह उभं राहावं. आणि ती शेवटपर्यंत मी सूर्यदादा मी शेवटपर्यंत बबनदादांना सांगतो की तुम्ही पक्षाच्या चिन्हावर उभा राहा. आज जर पक्षाच्या चिन्हावर जर बबनदादा उभा राहिले असते किंवा रणजित भाई उभा राहिले असते तर आज ते आपल्याला आमदार दिसले असते. पण त्यांनी कुठली ती मधीच लाट आली आणि मग त्यामुळे थोडा तरुण कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आणि त्यांनी अपक्ष उभा राहायचा निर्णय शेवटच्या दिवशी घेतला. ते जर थोडा अगोदर निर्णय झाला असता किंवा अगोदर दादांना मी 2 वेळा बोलल्यानंतर दादांनी बैठक घडून आणली असती तर थोडं वेगळं काहीतरी आपल्याला करता आलं असतं. म्हणजे मला सांगायचा उद्देश, ह्याच्यात मतदारात जातात आम्ही काय झालं, आम्ही सूर्यराव कोणाच्याच पार्ट्यात आमचं माप पडणार आणि कोणच आम्हाला गरज धरण. मग अशी अवस्था आता ह्या निमित्तानं झालेली आहे. आणि एका बाजूला अजितदादा कामाचा माणूस आहे, कुठले असू दे कधीही जाऊ द्या. आपण आता दादा आदरणीय आपले दादा सहकार शिवून आदरणीय दादा असल्यापासून मी दादा वारल्यानंतर मी पवार साहेबांना पहिल्यांदा भेटलो असो. त्याच्या अगोदर पवार साहेबांचं, अजितदादांचं आणि मोठ्या आपलं पवार साहेबांचं आणि आपल्या सहकार शिवणी दादांचं हे आणि मोठ्या पवार साहेबांचं सारखं औदुबरांना पाटील असतील सगळी मिळून नेते मंडळी तिथं जात होते. आणि मग मी जेव्हा पवार साहेबांकडे गेल्यापासून दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर वाढल्यानंतर आम्ही पवार साहेबांकडे जावं लागलो. मी जरी काँग्रेस पक्षात असलो, मी कुठल्याही पक्षात असू द्या, पण आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, अजितदादा असतील, यांनी कधीच आपलं काम नाही म्हणलं नाही. कुठलीही कामं घेऊन जाऊ द्या, धडाधड कामं होतो. पण आता अवघड परिस्थिती अशी झालेली आहे. आज गेली 20-25 वर्ष झालं सूरजजी आम्ही सहकार शिवणी परिवार आम्ही पहिल्यापासून सांभाळतोय. जवळजवळ तालुक्यातली 30 ते 40% मतदार हे आमच्या विश्वासाला बांधून राहिलेले आणि सत्ता नसताना केवळ एका कारखान्याच्या जीवावर एवढी संख्या बांधून ठेवणं एवढं सोपं नाही. पण आमच्याही सहकार काही जरी असला, आमच्या कार्यकर्ता जरी कुठला जरी असला तरी बांधल्यासारखं तो आपल्या दावणीला येतो, आपल्याला प्राधान्य देतो. जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, आपला 30% हिस्सा कायमस्वरूपी आम्ही उचलतो. आणि मग हे केवळ कोणामुळं, हे अजितदादामुळं. मी कधी कुठल्याही पक्षात असलो तरी अजितदादांनी कुठलंही काम डावललेलं नाही. आणि हे मला तुम्हाला सांगायला, मी ज्या टायमाला भारतनाना आपल्या वारल्यानंतर अजितदादांच्या गटात आपण सर्वांनी मिळून प्रवेश केला, भगीरथला आमदार करण्यासाठी आम्ही एवढा प्रयत्न केला, थोड्या मतात पराभव झाला. त्यावेळेस पण त्याचा थोड्याच मतात पराभव झाला. आणि मग स्वतः अजितदादा सुद्धा 8-8 दिवस त्या टायमाला निवडणुकीच्या टायमाला भारतनाना वारल्यानंतर स्वतः अजितदादा 2-2, 3-3 सभा घेतल्या. श्रीकांतजींना माहिती आहे.
आणि मग या सगळ्या गोष्टी आपण थोड्या मतात जरी पराभव झाला असला तरी मला एवढं सूरजजींना सांगायचं आहे की हा राष्ट्रवादीचा, हा सोलापूर जिल्हा किंवा त्यात पंढरपूर तालुका हा राष्ट्रवादीचा एक बांधलेला मतदार आहे आणि त्याचा फायदा आपल्या पक्षाला आम्हाला घेता येणार नाही. कारण आज आम्ही बघतोय, आज लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत त्या, आणि तरी पण आम्ही आंदोलन, मग आम्ही कुठलंही आंदोलन, कुठले एखाद्या अधिकाऱ्यावर, कुठल्या आपल्या कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर ते आंदोलन आपण करतो. पाण्यासाठी आपल्याला अन्याय झाला, आपण कॅनलमध्ये उतरलो, नदीत उतरलो, रस्ता रोको केला, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या हितासाठी आपण आतापर्यंत केलेल्या. आणि मग आता सत्तेत असताना सुद्धा लोकांच्या अपेक्षा सूरजदादा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचा एक नेता असा खमक्या आम्हाला सापडत नाही की त्यांना तिथपर्यंत घेऊन दादांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आम्ही नेहमीच कामाच्या निमित्तानं जातो. दादांचा स्वभाव असा आहे, दादांचे काही चुकीचं नाही. ते आल्याबरोबर, समोर गेल्याबरोबर, मगाशी श्रीकांत शेठ म्हणले त्या पद्धतीनं गेल्याबरोबर पुढच्या कार्यकर्त्यावर अगोदर गोळ्या घालायचं काम करते. धाड 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 बोललं म्हणजे पुढचा माणूस अजिबातच बोलत नाही, उगी चूक करत नाही. पण तरी पण मागच्या वेळची कामाची पद्धत मी सांगतो. माझ्याबरोबर एक 2-3 पदाधिकारी, जिल्ह्यातले तालुक्याचे पदाधिकारी होते. भगीरथ नेमकाच नवीनच म्हणजे भारतनाना वारल्यानंतर आम्ही अजितदादांना भेटायला गेलो. अजितदादांना भेटत असताना मी माझी कामं सांगितली. माझं काम सांगत असताना अजितदादा नेहमीप्रमाणे, तुम्हालाही माहिती आहे, तिने गोळ्या घालायला चालू केल्या माझ्यावर. सकाळ सकाळ धडाधड गोळ्या घातल्या. गोळ्या म्हणजे बोलून तुम्ही असं करताय, तसं करताय, पण ठीक आहे. त्याच्यात मग आमचा भगीरथ दादा पाठीमागनच गेला निघून. मी बघतो, मी आणि महाडिक साहेब होतो, मुन्ना महाडिक आणि मी होतो, आम्ही दोघं भेटलो. आणि भगीरथ कुठे, तर भगीरथ बाहेर जाऊन बसले. कुणी एवढं बोललं खाऊन घ्यावं म्हणून. अरे म्हणलं तसं नसतंय. ज्या वेळेस मी त्यांना सांगितलं की, उदाहरण आहे, मी भगीरथला आणि मुन्ना महाडिक साहेब सुद्धा होते, ज्यावेळेस सगळ्यात दादा जास्त बोलतील, सगळ्यात आपल्यावर गोळ्या घालतील, त्यावेळेस 100% आपलं काम होतंय असं राहील झालं. आणि हे प्रश्न मला माहीत होता. आणि मग सकाळी 7 वाजता मी दादांना भेटलो. माझं काय त्या सकाळच्या मुहूर्तमध्ये काय काम झालं नाही, पण म्हणलं थांबा आता भगीरथ जर गेला निघून. भगीरथला म्हणलो होतं, मी चॅलेंज दिलं होतं, महाडिक साहेबांनाही दिलं होतं, मी संध्याकाळी एकदा अजून एकदा भेटणार, पण दादाकडनं कामच करून घ्या. मग संध्याकाळी 9:30 वाजता मी देवगिरी बंगल्यावर आलो सूरज. आणि देवगिरी बंगल्यावर आल्यानंतर दादांना मी सांगितलं, दादा थोडं नीट माझं ऐकून घ्या, माझं काय वैयक्तिक काम नाही, जे आमच्या संस्था आहेत त्या संस्थेचे थोडा अधिकाऱ्याच्या चुकीमुळे थोडं तुमचा गैरसमज व्हायला लागलाय. आणि मग ती दादांनी नीट ऐकलं. आणि मग दादा 9:30ला मला म्हणते की, तुला सकाळी नीट सांगायला काय झालं, आता आली का पाहिजे. मग दादांनी तिथनं रात्री त्या 10 वाजता त्या अधिकाऱ्याला फोन लावला. आणि त्या अधिकाऱ्याला फोन लावून आपली खाती गोठवली होती, अटॅचमेंट लावली होती. ती रात्री 10 वाजता फोन करून ती खाती अटॅचमेंट काढून टाकली आणि सकाळ आपलं रुटीन व्यवहार चालू झाला. आणि मग मी बाहेर आल्यावर भगीरथला सांगितलं, बघ म्हणलं, तुला सकाळी सांगितलं नाही, मी संध्याकाळपर्यंत कामच करून घेणार. आणि ते कामच करून मी आलो. म्हणजे मला सांगायचा विषय एवढा आहे की अजितदादाकडे जरी आपण, तुम्ही कोणीही जावा, जरी तो माणूस कामच आहे, सकाळी 6-6:30 वाजल्यापासून कामच त्यांच्या पुढं, बाकीचा हवा पाण्याच्या गप्पा मारायचं नाही. बऱ्यापैकी आपल्याला फक्त नोट तेवढी तयार करायची आणि आपल्याला मुद्द्याचं तेवढं नीट बोलता आलं पाहिजे. लांबलचक बोललं की बिघडलं काम. त्यामुळं थोडक्यात काम केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि ते लगेच काम करून आपल्याला लगेच दिलं जातं. मग समाधानी त्या मुलीचा उल्लेख केला, प्रीती काळे नावाची मुलगी, तिच्या कमिटीमध्ये जाणून बुजून आपल्या मुलीला डावललं गेलं होतं. पण ती रील चाचणी करायला लावली, परत ते कमिटीला परत तिची निवड करायला लावली आणि मग परत खेळवायला लावलं. म्हणजे हे कोण काम करू शकतंय? हे राज्याचे आदरणीय अजितदादा हे सगळं करू शकतात. आणि म्हणून मी तरुण कार्यकर्त्याला आपल्याला सांगणार आहे, सूरजजींना मी सांगणार आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं जर आता अजित पर्व आपण आता नवीन चालू केलेलं, आपण मागच्या वेळेस नगरला आपण सगळेजण होतो आणि त्या निमित्तानं अजित पर्व युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून आपल्याला जर समोर येत असेल तर तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या मार्फत बूथ पर्यंत आपल्याला गेलं पाहिजे सूरजजी. मग बूथ पर्यंत गेलं, प्रत्येक गावात समजा 2000 मतदान असलं की कमीत कमी 2 बूथ असतात. मग त्या 2 बूथला कमीत कमी आपले 5 कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. आणि मग असं तुम्ही जेवढं आपल्याला मतदार राष्ट्रवादीच्या पद्धतीने जर आपण आणि बूथ कमिट्या नेमल्या, त्याचा त्या कार्यकर्त्याला आता काय तरुण कार्यकर्त्याला सूरजदादा काही जास्त लागत नाही.
फक्त कामाला लावलं पाहिजे आणि त्यांना पळवलं पाहिजे ही मला आतापर्यंत माझ्या लक्षात आलं. आणि मग त्या पद्धतीने आपण जर त्यांना मॉनिटरिंग व्यवस्थित केलं आपण आणि त्याची सिस्टीम जर आपण नीट लावली तर नक्कीच यावेळेस आमचं सर्वांचं मत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला या सगळ्या गोष्टी संघटना आपली बांधणी थोडी आता तुम्ही समोर आहे म्हणून मला बोलायला संधी मिळाली म्हणून मी चुकीचं बोलत नाही किंवा तुम्हाला तसं वाटलं तर माझा पर्याय नाही, पण थोडं संघटनेबाबतीत आपण थोडं कमी पडायला लागलो. संघटना बांधणी बाबतीत अजितदादा काम करतात, आपण भेटतोय, सगळी कामं तिथं होतात, पण तरी पण संघटना ही मजबूत करणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी राज्याचे आमचे फादरचे प्रदेश अध्यक्ष असतील, आपण अजितदादांच्या सावलीला कायम उभा असताय. आपण त्या पद्धतीने जर थोडं संघटना बांधणीसाठी जर चांगल्या पद्धतीने जर आपण अजून आता प्रयत्न तुम्ही करताय, पण योग्य रीतीने जर संघटना बांधणीसाठी आपण गेलो बूथ पासून ते आपल्या युवकचा कार्यकर्ता असेल, गावचा युवकचा कार्यकर्ता असेल, बूथचा असेल, परत तालुक्याला असेल, गावच्या विभागी आता आपल्या पंढरपूर तालुक्यात आमचे 4 गट आहेत. म्हणजे 4 गटाला पंढरपूर तालुका जोडलेला आहे. करकम, बाळवणी आणि आपला काशीगाव आणि सुस्ते हे 4 तुंगत गट. हे 4 गट आपले 4 गटात 4 पदाधिकाऱ्याला जर तिथं निवड करावं लागते. अशा पद्धतीने जर निवडी झाल्या आणि तरुण कार्यकर्त्याला सगळं आईस आराम आहे, आईबापान भरपूर कमवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तरुण कार्यकर्ता काय आपल्याला पैसे दादा मागत नाही, कुठे नोकरी मागत नाही, काय बांधकीच भानगड नाही, फक्त काम व्यवस्थित झालं पाहिजे हे त्याची अपेक्षा आहे. त्याला मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते अपेक्षा तुम्ही आम्ही सर्वजण मिळून ह्या निमित्तानं जोडो अभियानच्या माध्यमातून जर करता आलं तर निस्त्या मगाशी समाधान म्हणला किंवा मी पण म्हणतो निस्त्या फोटोबाजी किंवा मोबाईलवर निस्त्या रील्स टाकून आपलं राजकारण होणार नाही. अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधी काम तुम्ही घेऊन जावा, ते माणूस रात्री 10 पर्यंत फक्त कामाचंच बघतात. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आठवड्यातनं पक्षासाठी आपल्याला फक्त आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही द्या की सकाळपासून आपण फक्त गावोगाव फिरलं पाहिजे, गाठीबिटी घेतल्या पाहिजे, आपल्या ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा त्या निमित्तानं आपण सोपवल्या पाहिजे. उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्यातून एखादा गडी वर येऊ शकतोय आणि कलाला वाव द्यायचा आहे आणि ह्यातून जर आपण सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला आपल्या तालुक्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि त्यासाठी आतापासूनच हे योग्य वेळ आहे आपली. कारण परवा कदम विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आल्यानंतर आम्ही शाळेमध्ये एक संवाद मेळावा घेतला होता ही, आणि आता आपण आलाय हा संवाद मेळावा आपल्या पंढरपूर ऑफिसला होतोय. मग ह्या पद्धतीने आपण जर नक्कीच चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर त्याचा फायदा. आणि आम्ही सांगतोय असं नाही, तुम्ही आमच्यावर कुठलीही जबाबदारी द्या, त्या जबाबदारी अतिशय व्यवस्थित प्रामाणिकपणानं आम्ही ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू शकतोय. कारण कार्यकर्त्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याची अडचण काय आहे ते दादांच्या जसं लक्षात येते तसं आपल्याही लक्षात ताबडतोब आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर कामाला लावले तर नक्कीच आपला राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी गट हा आपला राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं बेस काय आहे, बेस आपला तरुण कार्यकर्त्यांनी बेस ठरवला पाहिजे की आपल्या अजितदादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून बघायचं असलं तर मग असं आयऱ्या गायऱ्यासारखं वागून आपल्याला चालणार नाही. ह्या कामाचं स्पीड आणि ह्या कामापासून ह्या कामाच्या पद्धतीने सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून आपल्याला बघायचं आहे आणि ती स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, ती जबाबदारी. आणि मला हे काय एवढं असं सहज वाटत नाही, कारण आपण जर मनापासून केलं तर नक्कीच हे सगळे यश आपल्या हातात असतंय. आणि त्या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी मिळून जरा थोडं सगळ्यांनी मिळून जर आळस झटकून कामाला लागलो तर नक्कीच आपल्याला अजितदादा मुख्यमंत्री करायचं ह्या पद्धतीनं मग सगळे गट तट सगळं विसरून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण तरुण कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. आज खरोखरच चांगला कार्यक्रम आपण सुरेशदादांनी चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. समाधान त्याचा पाठपुरावा करतोय. नेहमीच कामटेसाठी बऱ्यापैकी गडी सारखा पुण्यालाच असतोय आणि इकडे सगळं अवघड व्हायला लागलं काम. आणि मग पुण्याला निरीक्षक म्हणून तुम्ही दिलं सुरेशदादा, त्या आम्हाला सापडच ना. बघत जावं समाधान काळे कुठे तर पुण्यात आहे. मग आता
निरीक्षक म्हणून ती जबाबदारी झाली, पार पडली, पण आपल्याला तालुक्याची जबाबदारी त्या पद्धतीने पार पाडावं लागणार आहे. नुसत्या हवेत गप्पा मारून होणार चालणार नाही. त्या तर आपल्याला तळागाळापासून आपल्याला काम चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. आणि म्हणून तरुण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्याचा फायदा आपण त्या निमित्ताने घेतला पाहिजे. मगाची समाधान म्हणल्या पद्धतीने आम्ही सुरतचं नेहमीच कौतुक करतो. ज्या ज्या वेळेस अजितदादांकडे आम्ही भेटायला जाईल त्या टायमाला अजितदादाच्या पाठीमागे कायम सुरतदादा उभं राहिलेले, घरचा परपंच वगैरे सगळा सोडून दिलेला आहे. फक्त अजितदादांसाठी ते एवढा वेळ देतात. मग ते एवढा वेळ देतात तर आपण सुद्धा, मी काय म्हणत नाही तुम्ही सगळ्यांनी मुंबईला जावं म्हणून, गाव लेवलला जर तुम्ही एवढा वेळ दिला तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार. आपण एवढंच मनात खुणगाट बांधली पाहिजे की आपल्या नेत्याला आदरणीय अजितदादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे. एवढी खुणगाट बांधा. हे माणूस कामाचा आहे. 100% भविष्यात आपल्याला त्याचा फायदा, त्याचा साक्षीदार तुम्ही सगळेजण उचाल आणि त्यांना ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना ह्या निमित्तानं करावी लागणार आहे. आणि म्हणून ती जबाबदारी आपण घ्याल अशी तरुण कार्यकर्त्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो. कुणाच्या संवाद साधत असताना आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका, मग श्रीकांतनी सांगितल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून खालचा जे अधिकारी, आता मी एक नगरपालिकेच्या शिओची तक्रार घेऊन गेलो, ताबडतोब त्या अजितदादांनी काम केलं आणि त्या शिओनी मला बोलून घेऊन सांगितलं या कार्यकर्त्याचं काम झालं. ती नाव सांगत नाही, कारण नाव सांगली परत 4 विरोधक तिथं तयार होतात दुसरे. आणि म्हणून त्या असं काम आहे. आणि ह्या पद्धतीने तुमच्या कोणाची अडीअडचणी असू द्या, तुमच्यासाठी आयुष्यभर आम्ही गेली 25 वर्ष झालं तुमची सगळ्यांची सेवा करतोय. मी असेल किंवा समाधान काळे असतील किंवा आमच्या फॅमिलीतला कोण जरी असला तरी वैयक्तिक कधीच तुमच्याकडे आम्ही मागणी करत नाही. फक्त आपल्या कार्यकर्त्याची कामं झाली पाहिजे, न्याय चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे. हीच महत्वाची भूमिका त्या निमित्तानं असते. ज्या ज्या वेळेस आम्ही अजितदादांना कामाच्या निमित्तानं जाऊ त्या टायमाला अजितदादांनी आपल्याला कारखान्याची कामं असू द्या, कुठलंही काम असू द्या, ती कामं मार्गी लावून देण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आपल्याला तिची उतराई आपल्याला ह्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून आणि दादांचा जो राग आहे, जिल्हा पंढरपूर तालुका आपल्याकडे एकही सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदार नाही, जर ती भरून काढायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी तन मन धनाने सगळ्यांनी मिळून एकत्रित राहून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा टॉप 1ला राहायला पाहिजे. ही भूमिका आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंती या निमित्तानं करतो. घ्यायला अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि माझ्या काय म्हणजे माझं वैयक्तिक मत होतं, कोणाला काय रुतलं बितलं असलं तर ती तिथल्या तिथं सोडून द्या, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.